पूर्वजांनी हे जे मंत्र लिहून ठेवलेले आहेत, विशिष्ट देवतांना आवाहन करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने त्याचं उच्चारण झालं पाहिजे. त्या देवतांपर्यंत, त्या तत्वापर्यंत आपली प्रार्थना किंवा आपल्या मनातले भाव हे डायरेक्ट कनेक्शन मध्ये येत असतात. आजच्या भाषेत बोलायचं तर त्याच्या रेंज मध्ये आपण पाहिजे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. काही मंत्र असे असतात, या मंत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य असतं. पूर्वजांनी हे जे मंत्र लिहून ठेवलेले आहेत, विशिष्ट देवतांना आवाहन करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने त्याचं उच्चारण झालं पाहिजे. त्या देवतांपर्यंत, त्या तत्वापर्यंत आपली प्रार्थना किंवा आपल्या मनातले भाव हे डायरेक्ट कनेक्शन मध्ये येत असतात. आजच्या भाषेत बोलायचं तर त्याच्या रेंज मध्ये आपण पाहिजे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या, असं माऊली म्हणतात. ज्या देवतेचं मला तत्व घ्यायचं आहे, आता मारुतीरायांकडनं काय तत्व घ्यायचं? मारुतीची शक्ती, मारुतीची बुद्धी, मारुतीचा हजरजबाबीपणा आपल्यात येण्यासाठी मारुतीरायाला शरण जायचं. पैसा पाहिजे असेल तर लक्ष्मी आणि कुबेर या देवतांना शरण जायचं. प्रभू श्रीरामांना शरण जायचं, त्यांचं शौर्य आपल्या अंगात येण्यासाठी, त्यांचा एकपत्नी व्रत आपल्या अंगात येण्यासाठी. राज्यकारभार कसा करावा तर रामराज्यासारखा करावा, त्यासाठी. म्हणजे आजच्या सगळ्या राजकारण्यांनी रामाचा जप केला पाहिजे, जय श्रीराम असा जप केला पाहिजे. गणपती बाप्पाची उपासना का करायची? बुद्धीची देवता आहे, सरस्वती बुद्धीची देवता आहे. तुम्हाला ज्या तत्वाकडनं जे पाहिजे, आता भगवान श्रीकृष्ण काय घ्यायचं त्यांच्याकडनं? चातुर्य घ्यायचं, हजरजबाबीपणा घ्यायचा, अंतर्गत कलह कसे सोडवायचे हे कृष्णांकडनं शिकवायचं, आणि सर्जिकल स्ट्राईक कसा करायचा हे भगवान श्रीरामांकडनं शिकायचं. आणि या सगळ्या देवतांना आवाहन करण्यासाठी आपल्याला काही मंत्र दिलेले आहेत. शंकराचे मंत्र आहेत, लक्ष्मीचे मंत्र आहेत, गणपती बाप्पाचे मंत्र आहेत, मारुतीचे मंत्र आहेत. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मारुतीरायाचं आवाहन. त्या श्लोकामध्येच मारुतीरायाचं वर्णन इतकं सुंदर करून ठेवलेलं आहे की ज्याची गती ही मनाप्रमाणे आहे, साक्षात वायुपुत्र आहे. वायू आणि मन हे एकमेकांचे सख्खे भाऊ म्हटले तरी चालतील. अशा मारुतीची उपासना केल्यानंतर तुम्हाला वातावर संयम आणता आलाच पाहिजे, आणि वातावर संयम आणण्यासाठीच मारुतीरायांना त्याच्या डोक्यावर तेलाचा अभिषेक करतात. आता वात आणि तेल हे एकमेकांच्या विरोधी गुणांचे आहेत. आता मारुतीरायाला तेल का आवडतं? त्याचं उत्तर इथे दडलेलं आहे. हो, आयुर्वेद, अध्यात्म हे वेगळं नाहीये, हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्याला जो मंत्र पाहिजे तो मंत्र, त्याचं उच्चारण मात्र नीट झालं पाहिजे. उगाच आपला म्हणायचा म्हणून त्या आता गायत्री मंत्राचे किती विकृत प्रकार आलेले आहेत. जो मंत्र ज्या उच्चारामध्ये झाला पाहिजे तसाच उच्चार जर झाला तरच ते स्पंदन तयार होतात आणि तिथपर्यंत जाऊन पोहोचतात. जर चुकीच्या पद्धतीने लाईटचं एखादं बटन जर चुकीचं दाबलं तर आपल्याला अपेक्षित असलेला लाईट कसा लागणार आहे? नाही लागणार. मग आपल्याला जर इथला बल्ब लागवायला पाहिजे असेल तर आपल्याला त्याचं कनेक्शन असलेलं बटन दाबलं पाहिजे. अगदी तसंच मंत्रांचं पण आहे. त्या विशिष्ट देवतेला आवाहन करण्यासाठी मला जे मंत्राचं बटन दाबलं पाहिजे तेच दाबलं पाहिजे. असे मंत्र खूप आहेत. आपल्याला नवग्रहांचे दोष सांगितले जातात. मग नवग्रहांसाठी काय करायचं तर नवग्रहांचे जे मंत्र असतात ते म्हणायचे. युट्यूबला उपलब्ध आहेत. चांगल्या गुरुजींच्या वाणीतनं जर मंत्र आले असतील तर ते आणखीन चांगले. तुमच्या जवळ जे पौरोहित्य करणारे जे गुरुजी आहेत यांना विचारून बघा, ते तुम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन करू शकतील. त्यांना येत नसतील ते त्यांच्यापेक्षा चांगल्या गुरुजींचं नाव सांगतील आणि तुमची उपासना पूर्ण होईल. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, परंतु ते सगळं करत असताना ते योग्य आहे की नाही याचाही विचार करायला पाहिजे. अचूक यत्न करवे ना, म्हणून केले ते सजेना. मी खूप जप केले, मी खूप उपासना केली, मी खूप कर्मकांड करतो, मी खूप देवळाच्या समोर जाऊन बसतो, 9 माळा जप करतो, मला काही फायदा झालेलाच नाही. का नाही हो झाला? अचूक प्रयत्न नव्हते. दुसऱ्या दिवशी अभ्यास पेपर आहे म्हणून त्याचा मी आदल्या दिवशी जागरण करून अभ्यास केला, पण अपेक्षित मार्क नाही मिळाले हो मला. काय आता?
अरे पेपर तुझा गणितचा होता आणि तू अभ्यास इंग्रजीचा केलास, कसे मिळतील मार्क्स सांग मला? जो विषय दुसऱ्या दिवशी परीक्षेचा आहे त्याचाच अभ्यास आदल्या दिवशी करायचा असतो ना. अगदी तसंच आहे. मला ज्या देवता तत्वाकडनं पंचमहाभूतांकडनं जे मिळवायचं असतं ते त्या पद्धतीने मी जर त्या देवतांचं आवाहन केलं आणि माझ्या शरीरातलं ते तत्व वाढवण्यासाठी मी जर प्रयत्न केले तरच त्याचा फायदा होईल ना. नाहीतर मग काय, आग सोमेश्वरी बंबरामेश्वरी, औषध शिंडीला आणि रोग आहे मांडीला, काय उपयोग होणार? काहीच होणार नाही. त्यामुळे ज्या तत्वाची उपासना त्या तत्वापर्यंत आपला मंत्र पोचणार आहे आणि तुमच्या मनातल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या मंत्राचं विधिवत उच्चारण तुम्ही करणं आवश्यक आहे. गुरुजींकडनं माहिती करून घ्या, नक्की फायदा होणार. तथास्तु. धन्यवाद.